इनोवाच्या काय किस्से सांगू त्या इनोवाचे. त्या सानेवणीचं नशीब थोर म्हणून त्या आज वाचल्या, नाहीतर त्यांना पण आज इनोवाचं मॅन्युअल वाचायला लागलं असतं. बाकी श्रीपाद दांडेकर आता मुख साक्षीदाराची भूमिका पार पाडायला सारावलेल्या. देशपांड्यांच्या साठीला सुद्धा अनेक लोकांना हीच भूमिका पार पाडायला लागणार आहे. साठीपेक्षा दांडेकरांच्या सुनेचं कौतुक करायला लागणार आहे. हा, पण आपण कशाला त्या साठीच्या गोष्टीत इन्व्हॉल्व व्हायचं. आपण आपली गोष्ट पुढे नेऊया की त्या इनोवापेक्षा जास्त जोरात. सकाळीच भटजींशी बोललो मी फोनवरती. 18 तारीख म्हणतात ते. 18 तारीख? हा, म्हणजे जेमतेम 1.5 महिना राहिला लग्नाला. आई 18 तारीख पुढच्या महिन्याची नाही, या महिन्याची. या महिन्याची? म्हणजे जेमतेम 2 आठवडे राहिले. कसं होईल सगळं? हॉल बुक करायचंय, पत्रिका छापायच्या. छे छे, आपण दुसरा मुहूर्त बघूया. आई होईल सगळं. अरे कसं होईल बाबा सगळं? नुसत्या पत्रिका पाठवायच्या, निमंत्रण पाठवायची तर 1.5 महिना जाईल. आई, निमंत्रण पाठवण्याची काही गरज नाहीये. म्हणजे आई आम्ही रजिस्टर मॅरेज करायचं ठरवलंय. काय? आई लग्न ही आमची खासगी बाब आहे. त्याचा सार्वजनिक समारंभ कशाला? मस्टरवर सही करून अक्षता टाकायला येणार आहे आणि पहिल्या पंक्तीला बसून सटकणाऱ्या पाहुण्यांवर पैशाची उधळण कशाला करायची? अहो तुम्ही तरी समजावा. काय हो, एकच कार्य होणार आहे आपल्या घरात. नंदा, त्यांनी विचार करून हा निर्णय घेतला असणार. प्रॅक्टिकल आहे ते. अहो पैशाची उधळण नको, पण निदान एक हॉल, सनई चौघडा, दिव्यांच्या माळा तरी. कर्नल साहेब, तुमच्या घरातलं पहिलंच कार्य आहे ना. आई कशाला ते फालतू रिच्युअल्स? लग्नानंतर जवळच्यांसाठी आपण पाहिजे तर मस्तपैकी डिनर ठेवूया. काय दादा? फर्स्ट क्लास. क्या बात है. मला नाही बाई पटत. खरं तर मलाही नाही पटत. हा मग माझ्या एकुलत्या एक मुलीचं लग्न थाटात व्हावं ही माझी इच्छा आहे. अगदी पार शोभेची आणि प्यायची दारू उडून. अहो शोभेची तरी उडूया की. नाही पण काय आता हिच्या हट्टापुढे काय करणार. कर्नलने पांढरं निशाण फडकवलं. चल नंदा, आता तूही निशाण फडकव. हे आई प्लीज. आता तुम्ही म्हणताय तर होऊ द्या यांच्या मनासारखं. फॅन्टॅस्टिक. कुमार, गेट द शॅम्पेन. येस. कर्नल साहेबांनी चिठ्ठी पाठवली आहे. हा हा, या ना आत या. नाही नको नको. अहो या. नाही खरंच नको. चला. बरं. काय हो? काय नाही, भोसल्यांकडनं चिठ्ठी आली आहे. तुमचा फोन लागत नाहीये, डेड असावा. विशाल आणि पूजाचा फोन आला होता. पहाटेच्या फ्लाईटने सिंगापूरहून निघालेत. 10:30 वाजेपर्यंत घरी पोचतील. जास्त दमले नसतील तर डिनरसाठी दोघांना येथेच पाठवावे, कळावे. अरे बापरे, 10:30 वाजले. फ्लाईट आली असेल की. नंदा, काय ग? काय नाही, 8 दिवस झाले दोघांना जाऊन. आपल्याला फक्त ईमेल, तिथे बहुधा रोज फोन असणार. तू म्हणजे ना आता टिपिकल सासू सारखं बोलायला लागलीस. मुलाचं लग्न झालं ना की मुलांच्या आयात जास्त इन्सिक्युअर होतात. इन्सिक्युअर वगैरे काही नाही, काळजी असते प्रत्येक आईला, आणि वडिलांपेक्षा जरा जास्तच. अगं पण. आणि आताची मुलं आईच्या हाताबाहेर जायला लग्नाची वाट बघत नाहीत, आधीच जातात. अगं बाई, खरंच डेड आहे फोन. व्यायांवर विश्वास नाहीये तुझा. फोन चालू असता तर विशालनी फोन नसता का केला? पण तरीही नाती कशी वाढवायची ते कळत नाही. संध्याकाळी दोघांना डिनरला पाठवा. नाही, आपण गेलोच असतो असं नाही, पण तुम्ही या असा साधा उल्लेख सुद्धा नाही. तू आता टाइम बॉम्बच पेरत फिरायला लागलीस. हा अगं बाई, विशाल पूजा आले वाटतं. हो, त्यांना आत येऊ देऊ नका, मी आलेच. थांबून ठेवा दाराबाहेर. हॅलो हॅलो. हो हो हो. अरे अरे, उघडतोय उघडतोय. अरे बोट चिकटेल ना बेलला. दमलोय दादा. हा, हे कधी? आत्ताच. वा, फर्स्ट क्लास. घरात यायचं नाही. तिकडे रजिस्टर केलं, इकडे भाकर तुकडा, दृष्ट वगैरे सगळं व्यवस्थित. दादा, घामाने चिंबत झालोय. आईला म्हणावा आंघोळ करून परत दारात उभा राहतो हवं तर. थांब ना 2 मिनिटं. तू थांब. आणि हो दादा, तो बाबा आदमच्या जमान्यातल्या रेडिओने तो आधी पॅकअप करा. हा डेक तिथे लागणार आहे.
चल ना पूजा. आल्या दादा. विशाल 2 मिनिटं थांबला असतास तर काय झालं असतं? आई येतच होत्या ना. हॅलो शीतल, तुला ना अगदी पीक अवर मध्येच मला फोन करायला सुचतो. नाही नाही नाही, बोल बोल. मॅनेजर बाई 10 मिनिटं उशिरा जाऊ शकतात. हां, फर्स्ट क्लास. शट अप. हँडीकॅमवर फक्त टुरिस्ट पॉईंट शूट केलेत. विशाल ना, कूल. हो, तो सुद्धा झाला जॉईन. हे सॉफ्टवेअरवाले म्हणजे ना एकाच मास्टरमधनं राईट केल्यासारखे असतात. सासू सासरे मस्त, व्हेरी कॉपरेटिव्ह अँड व्हेरी अंडरस्टँडिंग. टचवूड. बरं ठेव आता, आपण भेटल्यावर बोलू. चल बाय 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 बाय. मॅडम, कॉफी. थँक्यू. हे टचवूड काय ग? नजर नाही लगनी चाहिए. हां हां, म्हणजे भाकरी ओवाळणं, तीट लावणं वगैरे तसंच ना? सॉर्ट ऑफ. हां, म्हणजे आपले रिच्युअल सॉर्ट ऑफ पद्धतीने करायला तुमची हरकत नाही आहे ना? दादा, आज वॉक वरून आल्यावर मला का लेफ्ट राईट घेताय? तसं नाही ग. बघ, मी पण म्हणतो टच वूड. अरे हो, हे घे. वाव, आज रोज डे आहे. काल निर्णयावर नाहीये. आमचं गुप्ते आहे ना, त्याचा आज वाढदिवस. त्यानेही फुलं वाटली. ग्रेट कल्पना आहे. आई कुठे आहेत? समाधी, मेडिटेशन. आई, हे आई, सॉक्स आणि रुमाल कुठे आहे? आई. विशाल, हे इथे काढून ठेवलेत समोर. थँक्यू. हे आता उद्यापासून स्वतःच्या गोष्टी स्वतः घ्यायच्या. हे नाही, त्या गोष्टीमध्ये मला सेल्फ सर्व्हिस करायला लावू नकोस. आईला सांगितलंस की नाही संध्याकाळी आपण पिक्चरला जातोय ते? सांगेन आता. कुठला पिक्चर रे? मॉन्स्टर इन लॉ. अरे हेच हवे होते ना रे? दिलेत पूजाने. बर. आणि हे घेतला. बर, ए विशाल, बूट घालण्याआधी जरा चेकबुक घेऊन ये ना, पैसे काढायचे. मी आणते. अहो आणेल की तो. अगं त्याला माहित सुद्धा नाही कुठे ठेवलेत. राईट. मग शोधेल. अगं पण मी आणतो मी. गुड. 5 स्टार सारखी रूम सर्व्हिस द्यायचं बंद करा आई आता. आधी आया मुलांना लाडावून ठेवतात आणि मग बायकांना त्रास देतात पुरुष. आय अग्री. आणि हो आई, आम्ही दोघं पिक्चरला जाणार आहोत. यायला उशीर होईल. येताना जेवणच येऊ. जास्त उशीर करू नका. हं? हो. वॉशिंग मशीन मध्ये मी कपडे टाकलेत. मंजुळाबाईंना सांगा जास्त पिऊ नका, फाटतात ते. बर. मॅनेजर बाई, चेकबुक. बघा आई, मिळालं ना. चला, बस जाईल आपली. आई जातो ग. अरे येतो म्हणावं. तू तसं समज. आणि हो आई, पप्पा दुपारी 2 माणसं पाठवतील. कशाला? अहो तुमच्या खोलीत 2 कपाट आहेत ना, त्यातलं एक कपाट आमच्या खोलीत शिफ्ट करतील आणि चावी त्याच्यातच ठेवा. मी रात्री आल्यावर आवरीन, मग तुम्हाला उगीच उठवायला नको. बर. मॅनेजर बाई फुल स्विंग मध्ये आहेत. चला आता. येते आई. दादा येते. हां हां. मॅनेजर बाई सबऑर्डिनेट असल्यासारख्या 4 गोष्टी सांगून गेल्यात बाईसाहेब आम्हाला. किल्ल्या किल्ल्या किल्ल्या. शेवटी काय, ताब्यात हवं सगळं. कपाट हलवताच किल्ल्या हव्यात. अगं कन्व्हिनियंट आहे ते. सारखं सारखं त्यांनी आपल्या बेडरूममध्ये यायचं म्हणजे त्यांचं सामान त्यांच्या इथे. या गोष्टी फक्त तिनं वेगळ्या पद्धतीनं सुचवल्या इतकंच. त्यात काही मला वावगं वाटलं नाही. माझ्या छताडावर पाय देऊन उभी राहिली ना, तरी तुम्ही म्हणाल बाळासारखे मौसूद पाय आहेत. चिरंजीव पांढरं निशाण घेऊन आणि ही विजयाच्या पताका घेऊन नाचतात माझ्या छताडावर. या विठूचा गजर हरी गा गा. नामाचा. तिचीच भजन का?
झेंडा रोविला